किंवा त्या शिवसेनेचा काय संबंध आहे, हा त्यांचा विषय असेल तर तो त्यांनीच त्यातून मार्ग काढावा किंवा निर्णय घ्यावा. प्रत्येक वेळेला तुम्ही इतर पक्षांच्या नेत्यांना विचारणार की विलिनीकरण हा त्यांचा विषय, आमचा नाही आहे. पण मला गंमत वाटली, आता सुनील तटकरे हे शरद पवारांना मार्गदर्शन करत आहेत. हे फार इंटरेस्टिंग आहे. सुनील तटकरे हे शरद पवारांना अटी किंवा मार्गदर्शन करतात. पण सोडून द्या, बोला आणखी काय. राऊतसाहेब, विषय यासाठी महत्वाचा आहे कारण महाराष्ट्रातला एक प्रमुख प्रादेशिक पक्ष आहे आणि विलिनीकरणावर महाराष्ट्रातलं पुढचं बरंचसं राजकारण अवलंबून आहे किंवा घडामोडी घडणार आहेत. म्हणून वारंवार दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात प्रश्न किंवा पण मुळात असं आहे की अजित पवार यांच्या दुःखद निधनानंतर या विलिनीकरणाच्या प्रक्रियेचं राजकारण जास्त जोरात सुरू झालं, विशेषतः अजित पवार गटाकडून, ज्यांना शरद पवारांनी राजकारणात आणलं, पद आणि प्रतिष्ठा दिली, ताकद दिली, ते आता शरद पवार यांनी काय करावं आणि काय करू नये असे सल्ले देत आहेत. पण हा त्यांचा सर्वस्वी प्रश्न आहेच. आता शरद पवार साहेब आणि अजित पवार गटाच्या नवीन नेत्यांमध्ये काय चर्चा होणार किंवा झाली ह्याच्याविषयी आम्हाला काही घेणं देणं नाही आहे. आमचा विषय इंडिया ब्लॉकशी आहे आणि महाविकास आघाडीशी आहे. या क्षणापर्यंत माननीय शरद पवार आणि त्यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस हा इंडिया ब्लॉक आणि महाविकास आघाडीचा सदस्य आहे. आम्ही आमचा संबंध या विषयापुरताच आहे. आता ते जे काय पतंग उडवले जात आहेत विलिनीकरणाचे, एक गट म्हणतो चर्चा झाली, एक गट म्हणतो चर्चा झाली नाही. विश्वास कोणावर ठेवायचा. काल शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांची पाऊण तास चर्चा झाली. मग काय त्यांच्या सुनबाई आहेत त्या. असं आहे ना की सुनित्रा ताईंनी पती गमावलेला आहे. शरद पवारांनी फक्त पुतण्या नाही, ते त्यांच्या मुलासारखे असलेले अजित पवारांना गमावलेला आहे. मी पुतण्या असलं तरी. त्याच्यामुळे शरद पवार जर त्यांच्या सुनबाईंच्या घरात म्हणजे अजित पवारांच्या घरी गेले असतील तर त्यात पत्रकारांनी प्रश्न विचारावेत असं काही नाही ना. पण शरद पवार प्रसार माध्यमांशी संवाद साधताना एक मुद्दा अधोरेखित करता आहेत की विलिनीकरणाची चर्चा अजित पवारांशी आमच्या बरोबर होत होती, मुख्यमंत्री या चर्चेत नव्हते, त्यांना अधिकार नाही. हे मीही सांगितलेलं आहे की फडणवीसांवरती विश्वास नसेल अजित पवारांचा आणि विलिनीकरणाबाबत काही चर्चा नक्कीच सुरू होती याची आम्हालाही माहिती होती आमच्याकडे. पण त्या चर्चेला त्यांच्या खीळ बसली, त्यांचं राजकारण होतं. त्याच्याशी शिवसेना काँग्रेस पक्षाचा काही संबंध येईल असं मला वाटत नाही. जेव्हा ते निर्णय घेतील दोन पक्ष, तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय बदल होतील तेव्हा तो प्रश्न आम्हाला विचारा. पण त्याला अजून वेळ आहे. आणि आता अजित पवार गटाचे लोक ज्या पद्धतीनं आपल्या भूमिका मांडतायत, तेव्हा मला असं दिसतंय की प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ हे एकेकाळचे शरद पवारांचे चेले शरद पवार साहेबांना आणि त्यांच्या पक्षाला त्यांच्याबरोबर घ्यायला इच्छुक दिसत नाहीत, कारण अमित शहा आणि मोदींची इच्छा नसावी.